महाचर्चामध्ये आपले स्वागत आहे. मी समाधान खांडेकर. बाळवणी येथे गेल्या 6 दिवसापासून म्हणजे आज 6वा दिवस आहे. इथं आमरण उपोषण चालू होतं. इथं आलेले जे अधिकारी आहेत त्यांना पण विचारू किंवा जे उपोषण करते आहेत त्यांना पण विचारू की नक्की काय मागण्या होत्या आणि कुठल्या पूर्ण झाल्यात. तुमच्या जी मागण्या होत्या त्यातल्या किती मागण्या मान्य झालेत, समाधान झालंय का एवढा? आता सद्यस्थितीला आपल्या पंढरपूर पंचायत समितीचे मुख्य गट विकास अधिकारी साहेब आहेत. हे सध्या काय कारणामुळं रजेवर आहेत, परंतु ज्यांच्याकडं ह्या पदाचा प्रभार आहे असे वारकरी संप्रदायातले साक्षात पांडुरंग आणि सहाय्यक गट विकास अधिकारी साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी पहिल्यांदा आमची मनधरणी केली होती, पण आमचं जे मुद्दा होतं की आमची ग्रामसभेची मागणीच नव्हती. बरं. आमची मागणी होती सुनावणी झाली, त्या सुनावणीच्या अनुषंगानं कारवाई आणि जे बोर्डावर माझा मुद्दा येतं त्या मुद्द्याच्या अनुषंगानं दोषींवर कारवाई. मग त्या माझ्या सगळ्या मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत. त्या मागण्या मान्य केलेल्याच त्यांनी मला पत्र दिले. पण ह्या मागण्या मान्य होत असताना जे काही अधिकार वरिष्ठांना आहेत त्या वरिष्ठांच्या अधिकार आणि त्यांच्या नियमाप्रमाणे लवकरात लवकर त्यांनी कारवाई करायचं मला आश्वासन दिलेलं आहे. जर मागण्या मान्य नाही झाल्या तर काय भूमिका असणार आहे तुमची? जर समजा ह्या मागण्या माझ्या आता तुर्तास मान्य नाही झाल्या तर ह्या मागण्यांच्या आधारे माझ्याकडं राज्यपाल सचिवालय असेल, ग्रामविकास मंत्रालय असेल, सीओ साहेब पण त्यांचं कार्यालय असेल किंवा गट विकास अधिकारी साहेबांचं कार्यालय असेल, माझ्याकडे जे सादर कागदपत्र आहेत त्या कागदपत्राच्या अनुषंगानं उद्या येणाऱ्या 2 ऑक्टोबर गांधी जयंतीचा औचित्य साधून पुण्या कडक उपोषण करण्याचा मी आपल्याला शब्द देतो. परंतु मला वाटत नाही की ह्या कागदपत्राच्या आधारे यांच्यावर कारवाई होण्याची राहील. आणि ह्या कारवाईसाठी मी स्वतः पाठपुरावा करून ह्या व्यक्तींना कारवाईला भागच पाडणार. सगळ्या मागण्या तुमच्या मान्य झाल्यात? हो, सगळ्या माझ्या मागण्या मान्य झाल्या आणि मला लवकरच या सगळ्या गोष्टीत न्याय मिळेल. किती दिवसात ही मागण्या मान्य होतील असं सांगितलं गेलं? आता सद्यस्थितीला कंडिशन असं आहे की ज्यांच्याकडे सोलापूर जिल्हा ग्रामपंचायतीचा प्रभार आहे असे सूर्यकांत भुजबळ साहेब यांचे कौटुंबिक एक दुःखद घटना घडलेली आहे, त्यामुळे ते सध्या कामावर नाहीत. 4-5 दिवसात कामावर रुजू होतील. त्यांच्याशी माझं समक्ष फोनवर बोलणं झालंय. आणि गट विकास अधिकारी साहेब पंढरपूर हे सुद्धा त्यांच्या काही कौटुंबिक अडचणीमुळे सध्या रजेवर आहेत. ते ज्यावेळेस आपला पदभार स्वीकारतील त्या पदभार स्वीकारल्यापासून एक 8 ते 10 दिवसात ही कारवाई होईल अशी मला आशा आहे. पण हे सगळं करत असताना आपल्या सर्वांचं आशास्थान आपल्या गावचं परिसमनी सन्माननीय संभाजीराजे शिंदे यांच्या पण कुटुंबात सध्या 3 दिवस झालं प्रचंड दुःखद घटनाच आहेत. पण त्या सगळ्या दुःखद घटना बाजूला सारून एक गावचं नागरिक या नात्यानं आणि मी एक गावचा ग्रामस्थ एक उपोषण करतायत हे समजून त्यांनी त्यांचे सगळे दुःख बाजूला सारून माझ्या ह्या सगळ्या मागण्या मान्य करण्यासाठी माझ्या खांद्याला खांदा लावून मला प्रचंड साथ दिली. त्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा मनापासून अंतःकरणपूर्वक आभार मानतो. आपल्या गावामध्ये मोहन भोसले हे उपोषण करत होते. ह्यांच्या आता जे मागण्या आहेत, आता त्यांनी बऱ्याच मागण्या त्यांच्यावर जे काय अन्याय झाला हे सगळ्या गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत. तर ह्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघताय आणि काय आता भूमिका असणार आहे तुमची? मुळात राजकारण मी म्हणून गाव लेवलला कोणाशीच वर हाडवैर माझं नसते. पहिली गोष्ट, परवा एक आंदोलन झालं, त्या आंदोलनाला सुद्धा मी विचारपूर्वक करायला एक शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून, एक विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती ट्रस्टी म्हणून आणि एका चांगल्या सरळ शिक्षण संस्था सातारा या ठिकाणी मी समन्वय समिती सदस्य आहे, माझी पंचायत समिती सदस्य आहे. गेल्या 4 दिवसाखाली जे आंदोलन झालं होतं त्यांच्यासाठी सुद्धा मी अशाच प्रकारे सन्माननीय गटविकास सहाय्यक गटविकास अधिकारी भुजबळ साहेब इथं आहेत, आपले गटविकास अधिकारी अमोलजी जाधव साहेब त्यांच्यावर सुद्धा मी अशाच पद्धतीने चर्चा केली होती की उपोषणाचे आंदोलनकर्त्यावर वेळ देऊ नका. शासन दरबार यांच्या प्रत्येक प्रकरणाचा छडा लावत असताना या ठिकाणी तुम्ही तातडीचं निवेदन आलं तर त्याचा छडा लावा आणि सर्वसामान्य चळवळीतल्या सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय द्यायची भूमिका ठेवा, हीच माझी प्रमुख मागणी होती. आणि काल सुद्धा मला वाटतंय सन्माननीय या
जिल्हा परिषदेचे शिव जैन साहेब असतील, अतिरिक्त शिव ग्राम विकास सीओ सन्माननीय भुजबळ साहेब असतील, अमोलजी जाधव साहेब असतील, बीडीओ सहाय्यक बीडीओ भुजबळ साहेब असतील आमचे महाराज, यांच्याकडे मी परवा दिवशी जाऊन बसलो होतो. ज्या पहिल्या आंदोलनात सुद्धा मी त्या ठिकाणी अशाच प्रकारची भूमिका निभावली होती. एक गावकरी, एक ग्रामस्थ, एक गावातला एक नागरिक म्हणून मी यांच्या पाठीशी उभा राहणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. आणि त्याचबरोबर सन्माननीय शिवसाहेबाला मी काल मला वाटतं मोहनच्या बरोबरच चर्चा करून मी सन्माननीय भुजबळ साहेब, अतिरिक्त शिवसाहेबांना ग्रामविकास यांच्याशी मी चर्चा 4 मिनिटाची केली. त्यानंतर शिवसाहेबांना आज मी मेसेज दिला. त्यानंतर अमोलजी जाधव साहेबाला काल भेटण्यासाठी गेलो होतो, पण काही अपारी कारणामुळं त्या ठिकाणी त्यांच्या घरी काहीतरी कौटुंबिक आजाराचा आजारपण असता म्हणून त्यांनी 10 तारखेपासून 16 तारखेपर्यंत रजा घेतली असं समजतंय. त्यानंतर सकाळी आज सन्माननीय ग्रामविकास डेप्युटी सीओ भुजबळ साहेब यांच्याशी बी मी चर्चा केली 4 मिनिटाची. आणि उद्या 15 ऑगस्ट आहे. भारतात एक आमच्या बाळवणीचा संदेश, वाईट संदेश जाऊ नये. देश स्वतंत्र होत असताना या ठिकाणी उद्या ध्वजारोहण होणार आहे आणि गावची नामुष्की यामध्ये जाणार आहे. कारण उद्या गालबोट लागता कामा नये असं माझं प्रामाणिक मत होतं, एक जाणता एक नेता म्हणून या ठिकाणचं. आणि त्या भूमिका निभवत असताना सन्माननीय भुजबळ साहेबाला मी सकाळी साहेब फोन केला आपणाला, बरोबर आहे का? आणि म्हणलं साहेब उपोषणकर्त्याची भूमिका, त्याच्या अटी आहेत. मोहनराव भोसलेंचं मत होतं की विशेष ग्रामसभेचं पत्र मोहनरावला काल त्यांनी पाठवलं होतं, परंतु म्हणलं हे जी मागणीच नाही विशेष ग्रामसभा म्हणून घ्या. ज्या त्रुटी आहेत, ज्या बोर्डावर त्यांच्या नियमावल्या आहेत किंवा त्याची जी अपेक्षा आहे की या ठिकाणी रजिस्टर जावक आणि आवक रजिस्टर ठेवणं गरजेचं आहे. आणि असं नसताना ग्रामपंचायत प्रशासनानं जावक आवक रजिस्टर ठेवणं ही ग्रामपंचायतची प्रमुख भूमिका असते. पण ते तसं नसल्यामुळं त्याची भूमिका होती की संबंधितावर कारवाई करा. जो ठराव ग्रामसभेला पारित झालाय तो ठराव मोडीत काढून मासिक सभेला तो ठराव घेणं कितपत योग्य आहे ही त्याची दुसरी भूमिका होती. आणि ज्या टीपीओने या ठिकाणी त्याच्या प्रकरणाची चौकशी केली ही मला त्याची कागद वाचल्यानंतर सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत. आणि हीच भूमिका या सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डेप्युटी सीओ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, त्यानंतर बीडीओ साहेब सन्माननीय अमोलजी जाधव साहेब असतील, त्यानंतर परवा मी यांच्याबरोबर चर्चा केली, सहाय्यक बीडीओ अधिकारी म्हणून यांच्याशी चर्चा केली. ही जी भूमिका होती की ज्या अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिलेली आहे त्या ठिकाणी, मग ग्रामसेवक असतील किंवा टीपीओ असतील, कोण पांडुरंग कुंभार यांनी अहवाल जो सादर केला ते कुठल्या तरी अशा नेते मंडळीच्या सांगण्यावरनं केला असं मोहनचं मत आहे. आणि तसं त्याच्याकडे पुरावे आहेत. तर त्या अनुषंगानं त्याला कुठेतरी डिवचण्याचा प्रयत्न झाला गाव लेवलला, म्हणून तो कार्यकर्ता लोकशाही मार्गाने या ठिकाणी उपोषणात बसला. उपोषणाचा आज 6वा दिवस आहे आणि उद्या 15 ऑगस्ट आहे. एक जबाबदार नागरिक या नात्यानं मी या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था या बाळवणीची बिघडू नये. दुसरी गोष्ट, महाराष्ट्र शासन आणि उपोषणकर्ता यातली दुव्याची भूमिका मी बजावलेली आहे. त्यांचं 7वं उपोषण आहे. तर असं वारंवार ह्यांना उपोषण करण्याची वेळ काय येते आणि प्रशासन का म्हणजे लगेच त्यांची संबंधित अधिकारी असतील, टीपीओ असतील, ग्रामसेवक असतील, तत्सम अधिकारी असतील, विस्तार अधिकारी असतील, यांनी चुकीची माहिती देऊन या ठिकाणी फसवण्याचा प्रयत्न केला. आणि हा बंडखोर विचारायचा आहे. ह्याच्यासाठी वैयक्तिक काही उपोषणाला तो बसलेला नाही, समस्त ग्रामस्थ बाळवणीसाठी तो उपोषणात बसलेला आहे. व्यक्तिगत मोहन भोसलेंचं कुठलंही कौटुंबिक नुकसान ह्या आंदोलनानं होणार नाही, पण सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायची भूमिका मोहनरावने या ठिकाणी घेतलेली आहे. आणि त्याला या इथल्या सर्व समाज बांधवांनी मोहनच्या पाठीशी ठामपणे उभा आहेत. समस्त ग्रामस्थ आहेत, विविध मंडळ आहेत, व्यापारी वर्ग आहे, आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी त्याच्याबरोबर त्याच्या आंदोलनाची दखल शासनाला घेण्यास भाग पाडण्यासाठी यासाठी आम्ही मोहन बरोबर आहे. उपोषणकर्त्यांनी आमच्या प्रशासनाला प्रतिसाद देऊन या ठिकाणी सकारात्मकरित्या त्यांच्या मागण्यासंदर्भातची चर्चा पूर्वी झालेली आहे आणि जी सुनावणी 3/7 झालेली आहे अगोदरच, तर त्या पद्धतीनं योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असं मी त्यांना लेखी दिलेलं आहे. त्यामुळे ती थोड्या दिवसात कारवाई होईल काय असेल ते. त्या अगोदरच्या सुनावण्या झालेल्या आहेत, कागदपत्राच्या आधारे, पुराव्याच्या आधारे जे दोष असेल त्या दोषाप्रमाणे
पुढची कारवाई होईल.